जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है, आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. सेवाग्राम उच्चारताच राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पावन वास्तव्यानं पुलकित झालेलं ऐतिहासिक वारसा स्थळ नजरेसमोर उभं राहतं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण केंद्र म्हणजे सेवाग्राम. सेवाग्रामचं मूळ नाव सेगाव. 30 ऑक्टोबर 1934ला जमनालाल बजाज यांच्या आग्रहामुळे महात्मा गांधी वर्धा येथे वास्तव्यास आले. महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे वर्धा जिल्हा आणि सेगाव तेव्हा स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी आलं. 30 एप्रिल 1936ला गांधीजींनी सेगावचं नामकरण केलं सेवाग्राम, कायम सेवा कार्यात समर्पित ग्राम. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सेवाग्रामचं स्थान केवळ अविभाज्य नव्हे तर अतिशय महत्त्वाचं होतं. सेवाग्रामच्या याच भूमीतून बापूंनी इंग्रजांना भारत छोडोचा निर्वाणीचा संदेश दिला. स्वातंत्र्य लढ्याचा दैदिप्यमान इतिहास, स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान, राष्ट्रप्रेमाची ज्योत अविरत तेवत ठेवणारी ही भूमी आजही भारताच्या युवकांमध्ये, नवीन पिढीच्या हृदयात राष्ट्रकार्याची प्रेरणा जागृत ठेवणारी आहे. अशा या परिसराचा विकास साधून या पावन भूमीचं संवर्धन करण्याचा ध्यास घेतला वर्धा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी अर्थ व नियोजन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवारांनी. 100 वर्ष गांधी नावाचा 2 अक्षराचा झंझावात हा दक्षिण आफ्रिकेचा प्रवास करत या देशाच्या पवित्र भूमीत आला आणि या झंझावाताने अहिंसेच्या मार्गाने मेरा जीवन मेरा संदेश है एवढ्या 4 अक्षरामध्ये आयुष्याचं सत्य सांगत या देशाच्या स्वातंत्र्याचा झेंडा तुमच्या माझ्या हातात दिला. सातत्यानं आपल्या जिल्ह्याचा विकास साधत त्या योगे राज्याचा विकास साधणारे निरनिराळे प्रकल्प राबविणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजे खऱ्या अर्थानं विकास पुरुष. दूरदर्शिता, दृढ निश्चय, कामाप्रती समर्पण तसंच सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यासमोर ठेवत काम करणं हे सुधीरभाऊंचं वैशिष्ट्य. केवळ सेवाग्रामचंच नव्हे तर वंदनीय विनोबांच्या पदस्पर्शानं पुलकित झालेल्या पवनारचा विकास आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यात सुधीर मुनगंटीवारांची भूमिका महत्त्वाची आहे. सेवाग्राम आणि पवनारचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला. 2018-19 मध्ये महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी गांधी 150 या भव्य देशव्यापी आयोजनाची घोषणा केली. गांधी जयंतीचं 150वं वर्ष आणि सेवाग्राम स्थापनेची 80 वर्ष असा संयोग साधत माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास योजनेची घोषणा केली. या प्रसंगाचे औचित्य साधून सेवाग्राम परिसराचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने 266 कोटी 53 लाख रुपयाचा सेवाग्राम विकास आराखडा हा प्रस्तावित केला होता. त्यापैकी मागील वर्षात 25 कोटी आणि या वर्षी 93 कोटी 80 लाख रुपये प्रस्तावित केले आहे. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. केवळ घोषणा करून ते थांबले नाहीत तर या विकास योजनेला येणाऱ्या एकूण 266 कोटी 52 लक्ष रुपयांपैकी 145 कोटी रुपये माननीय आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या अथक प्रयत्नानं प्राप्त झाले आणि सेवाग्राम विकास कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. या विकास परियोजनेनं ऐतिहासिक सेवाग्राम इथं अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आलंय. सेवाग्राम इथं मोठ्या संख्येनं येणाऱ्या श्रद्धाळूंच्या सोयीसाठी 1000 आसन व्यवस्था असणारं चरखा सभागृह महत्त्वपूर्ण आहे. इथे साकारण्यात आलेला जगातील सर्वात उंच 18.5 फूट चरखा येणाऱ्या प्रत्येकासाठी आकर्षणाचं केंद्र ठरला आहे.
चरखा सभागृह परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी आणि विनोबांच्या 31 फूट आणि 19 फूट उंच स्क्रॅपच्या पुतळ्यांमुळे या परिसराला भव्यता लाभली आहे. या दोन महापुरुषांचे हे भव्य आणि देखणे पुतळे प्रत्येकाला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देतात. सेवाग्रामला भेट देणाऱ्या पर्यटकांना शांत रम्य वातावरणात आरामदायी रहिवास व्यवस्था उपलब्ध आहे. सर्व सुविधांनी परिपूर्ण VIP कॉटेज, ट्विन बेड क्लस्टर, डॉर्मेटरीची व्यवस्था अभ्यागतांसाठी दिलासादायक ठरते आहे. या निवास व्यवस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे 76 यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था, 300 वाहनांच्या पार्किंग क्षमतेचा वाहतूक तळ, 24 तास पाणी पुरवठ्यासाठी 40,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, महिला आणि पुरुषांकरता असलेले प्राथमिक सुविधा केंद्र. वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनाची साक्ष पटते. वर्धा शहरात प्रवेश करताना दत्तपूर इथे तयार करण्यात आलेल्या वेलकम वर्धा या स्वागत फलकावर साकारलेली स्क्रॅप निर्मित निळकंठ पक्षाची प्रतिकृती प्रसन्नतेचा विलक्षण अनुभव देते. सुधीर मुनगंटीवार म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांच्या समस्या पूर्तींसाठी झटणारा संवेदनशील नेता. रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी तसंच इतर समस्या जाणवत होत्या. त्याची लगेच दखल घेत वर्ध्याचे पालकमंत्री असताना सुधीरभाऊंनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हॉकर्स प्लाझाची निर्मिती केली. त्यामुळे फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा आणि अडथळा विरहित वाहतुकीचाही प्रश्न यशस्वीपणे सोडवण्यात आला. स्थानिक पुरातन वास्तूंच्या संरक्षण संवर्धनासाठी माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विशेष लक्ष दिलं. नई तालीम, गांधी सेवा संघ, सर्व सेवा संघ, कस्तुरबा हेल्थ सोसायटी आणि महिला आश्रम वर्धा, शिक्षा मंडळ, स्वराज्य भंडार, गांधी विचार परिषद, मगन संग्रहालय, गोसेवा गोरज भंडार, विलेज इंडस्ट्रीज रिसर्च ऑफ सायन्स फॉर विलेज दत्तपूर, कुष्ठधाम दत्तपूर, गोसेवा चारमलया नालवाडी, कृषी गोसेवा मंडळ गोपुरी, ग्रामसेवा मंडळ गोपुरी, मातृसेवा संघ, गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन, गांधी विचारधारेनं प्रेरित राष्ट्रभाषा प्रचार समिती, तसंच गांधी ज्ञान मंदिर, बजाजवाडी, लक्ष्मीनारायण मंदिर, गीताई मंदिर, विश्वशांती स्तूप, जानकी देवी बजाज विज्ञान महाविद्यालय यांचा समावेश आहे. वर्धा शहराच्या पायाभरणीत बजाज परिवाराचं महत्त्वपूर्ण योगदान आहे हे लक्षात घेऊन सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या पुढाकारानं शहरातील जमनालाल बजाज चौकात सिमेंट रस्त्याच्या दुभाजकाजवळ शहरातील ज्येष्ठ नागरिकांना फिरायला तसंच व्यायाम करायला अद्ययावत उद्यान विकसित केलं. शहरातील चौरस्त्यावर वर्धा जिल्ह्याचा संपन्न समृद्ध इतिहास दर्शवणारं विहंगम दृश्य उभारण्यात आलंय. यासाठी करण्यात आलेल्या विशेष प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या वेळी त्याचं सौंदर्य अधिकच विलोभनीय दिसतं. वर्धा जिल्ह्यातील रस्त्यावर हेरिटेज ट्रेलची निर्मिती केली असून त्यात सायकल स्वार आणि पादचारी यांसाठी वेगवेगळे रस्ते आहेत. लोकाभिमुख अशा अनेक सोयीसुविधा माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या कार्यकाळात वर्धा शहरात निर्माण करण्यात आल्या. आदरणीय विनोबा भावेंच्या पवनार आश्रमासाठीही वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुधीर मुनगंटीवारांनी विशेष लक्ष दिलं. पवनार इथल्या धाम नदीच्या परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष योजना आखण्यात आली. यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता नियोजन पोटतिडकीनं करून धाम नदीच्या तटावर भव्य घाट बांधण्यात आला. इथे डोळ्याच्या आकारातील 1,00,000 लिटर क्षमतेचा विसर्जन कुंड तयार करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी अर्थ व नियोजन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यकाळात कार्यान्वित करण्यात आलेल्या अशा अनेक योजना प्रकल्प पूर्णत्वास नेऊन महात्मा गांधीजींच्या 151व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी या सगळ्या विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्याचं पालकत्व मिळाल्यावर ते निष्ठेनं श्रद्धेनं कसं पूर्ण करावं याचा वास्तुपाठ
सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्यक्ष कामातून घालून दिला. अनंत अमुची ध्येय आसक्ती ही भावना सदोतीत जागृत ठेवत जनता जनार्दनाच्या सेवेची बांधिलकी ठेवणारा, निष्ठेनं ध्येयपूर्ती साधणारा, दूरदर्शी विचारांची कास धरणारा, लोकांना आपला वाटणारा असा सुधीरभाऊ मुनगंटीवारांसारखा नेता विरळाच.